सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला। 4 डिसेंबर 2023 ला मोदींच्या हस्ते झालेले उद्घाटन। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तातडीने मालवणकडे रवाना। मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी सुरू। गणेशोत्सवाआधी काहीही करून खड्डे बुजवण्याचे निर्देश। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांची मोठी घोषणा। मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि दोन्ही सेविकांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस। बदलापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या बाजूने असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल। पोलिसांनी अपुरी कलम लावल्याचा सरोदेंचा आरोप। विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय मात्र निवडणुकीनंतर। भाजप खासदार अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती। नाशिक शहरामध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम। पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतला आढावा। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर। सध्या 29 फुटांवर वाहतीये नदी। राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले। जळगावमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांची मद्यपान करत हाणामारी। मोदींच्या सभेच्या बंदोबस्तानंतर 2 पोलिसांमध्ये वाद। व्हिडिओ व्हायरल। पोलिसांची चौकशी। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भीषण दहशतवादी हल्ला। बस आणि अन्य वाहनांमधून बाहेर काढून 23 जणांची निर्घृण हत्या। रशिया आणि युक्रेनमधील पुढची शांतता शिखर परिषद भारतात होण्याची शक्यता। झेलेन्स्की यांचा होकार। पुतिन यांच्या उत्तराची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।